सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. निळवंडेच्या पाटामध्ये लालसर पाणी दिसतंय आणि हे दूषित पाणी पाटातून खालील भागात वाहत असल्यामुळे पाटालगतच्या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. या पाण्यामुळे शेती, जनावरं आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जातीये. त्यामुळे संबंधित विभागानं या पाण्याची तातडीनं तपासणी करून पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी निळवंडे येथील महिला ग्रामस्थांनी केली आहे. या पाटाला मळीचं पाणी सोडलेलं आहे. हे आमच्या वड्याला विहिरीला उतरलंय. ते त्याच्यापासून आम्हाला खूप दूषित आहे. हे बंद केले पाहिजे. या पाटाचं पाणी लालसर झालंय आणि यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या दूषित पाण्यामुळे विविध संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, अशी चिंता स्थानिक नागरिक व्यक्त करतायत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीनं राबवाव्यात. दूषित पाणी पाटात सोडण्याचे प्रकार त्वरित थांबवावेत आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनानं प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी मागणीही केली जातीये. मी निळवंडे गावचे लोकनियुक्त सरपंच शशिकलाताई शिवाजी पवार. आज या ठिकाणी आमच्या निळवंडे गावामध्ये पाटाला पाणी सोडायच्या अगोदर मळीच्या पाण्याचा प्रवेश झालेला आहे आणि ते पाणी आज मी बाटलीमध्ये घेऊन तुम्हाला म्हणजे प्रत्यक्षात पाहण्यासाठी हातामध्ये घेतलेली बाटली आहे. त्याच्यामध्ये बघा ती दूषित पाणी आणि त्या पाटामध्ये आल्यानंतर पाटाच्या कडाच्या विहिरी आणि त्या विहिरीला सुद्धा लाल पाणी उतरलंय. मग आता हे जाणून बुजून आम्हाला हा त्रास देण्याचा म्हणजे याच्यापासून आमच्या मुलाबाळांना धोका आहे आणि पाणी पूर्ण विहिरींमधलं दूषित झालेलं आहे. कारण नजीकच्या विहिरी असतीलच, पण ते पाणी वड्यानं सुद्धा खाली जात आहे आणि त्या पाण्यामुळे सगळ्या विहिरींतलं पाणी दूषित झालंय आणि त्याच्यामुळं रोगराई आमच्या लेकरा बाळांना सुद्धा त्याचा धोका आहे. तरी हे जर प्रशासनानं नाही त्याच्यावर लवकर कंट्रोल केलं, त्या पाण्याचा जर बंदोबस्त केला नाही तर अन्यथा आम्ही उद्या सकाळी म्हणजे निळवंडे रस्ता रोको आंदोलन, कारण आपलं संगमनेर कोपरगाव ह्या रस्त्यावर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू हेही आम्ही सांगू इच्छितो. कारण याच्यापासून आमच्या मुलाबाळांना फार तिसरी वेळ आहे आता ही. आणि आता अजून पाटाला स्वच्छ पाणी यायच्या अगोदरच हे पाणी सोडले, तर मग आता या मळीच्या पाण्यापासून आम्हाला खूप त्रास आहे. सगळ्या विहिरींना पाणी लाल उतरले, सगळे शेतकरी हतबल झालेत. तर याच्यावर पटकन प्रशासनानं नियंत्रण करावं आणि आमची मागणी मंजूर करावी. या गंभीर प्रकरणाकडे प्रशासनानं तातडीने लक्ष देऊन वस्तुस्थितीची चौकशी करावी आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी. अन्यथा कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता वडगाव पान कोपरगाव या मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं जाईल, असा इशारा निळवंडेच्या सरपंच शशिकला पवार, सदस्य ताराबाई केरे, पार्वताबाई केरे, मीना केरे, निर्मला केरे, लक्ष्मण केरे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी आहेर यांनी दिलाय. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.